वर या माणसांनी केले की मला 2 मुलं आहेत, MBA आहेत, हे मी पोपटगणवट आणि सगळ्या चांगल्या राजकारण्यांशी संबंध ठेवले, आम्ही ती दहशत करू शकलो. आणि म्हणून निर्माण करू असं नाही म्हटलंय, म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो. तर शिवम बद्दल त्यांनी प्रोजेक्ट्स राबवलेत याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून बिल्डर अशा असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही. जो त्यांच्या विरुद्ध लढवर गुन्हे, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं, ताकद उरत नाही की आज सगळ्यांना कुठेतरी द्यावं. पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल तुम्ही करू शकत नाही, पण मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे. तुमचा एक संजय चव्हाण नावाचा एक माणूस घेतला जातात, तो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. आणि एवढंच नाही तर त्यावर असंख्य असे FIRs ऑलरेडी असतात, त्याची बी समरी करून घेतो. याचे सगळे डिटेल्स तर मी गृह मंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे. आणि हे जी